गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा सगळे, काय चाललं आहे? सो तुम्ही आज मला असं बघून थोडंसं असं झालं असेल तुम्हाला. आज काही स्पेशल नाही, असंच रँडम ब्लॉग शूट करायला घेतलं आहे मी. आज माझ्या अंगामध्ये परमात्मा महामम्मीची आत्मा जागून आली आहे, म्हणून मी मम्मीची मॅक्सी घालून पोचा हातात घेऊन घर साफ करते. कारण की माझ्या घरी आज कोणीच नाही, आणि जेव्हा घरी कोणीच नसतं तेव्हा मिळते आजादी, सुकून, पीस, हॅपीनेस. हे सगळं एकदम ह्या घरामध्ये अवतरतं. शांती असते ह्या घरात. जे हवं ते बोलू शकतो, जे हवं ते करू शकतो. सो ही एवढी मस्त खुशी असते की मी तुम्हाला काय सांगू. मम्मी पप्पा गेले आहेत बाहेर, भैया पण गेला आहे बाहेर, तो येईल थोड्या वेळात आला. बट मी म्हटलं घरी कोण नाही आहे. म्हणजे माझं कसं असतं माहिती आहे का, जेव्हा घरात कोण नसतं तेव्हा माझ्या अंगामध्ये एक अशी अजीबशी अशी ताकद, एक शक्ती येते की हां आपण थोडंसं घर साफ करूया, थोडंसं आवराआवर करूया. सो तेच ती ताकद आत्ता माझ्यामध्ये आली आहे. सो मी पटकन आता आंघोळ करून झाडू मारून घेतलं आहे आणि आता मी पोछा मारते. आणि ह्याच्यानंतर ना मला थोडीशी भूक लागली. ह्याला मी दुपारची जेवली आहे, मस्त भाकरी आणि काय खाल्लं होतं मी, भाकरी, बटाट्याचं कालवण, बेसनचा पोळा आणि भात, हे सगळं खाल्लं होतं. बट कसं आहे, इथे आलं की शेड्यूल वेगळाच होतं. सकाळची उठली ती वेगळी भूक, दुपारचं जेवण वेगळं, 4-5 वाजता वेगळी भूक, मग रात्री 10चं वेगळं जेवण, मग रात्री मध्यरात्रीची वेगळी भूक. समजत नाही या पोटाला काय झालं, म्हणजे अंगात ब्रह्मराक्षस आल्यासारखी भूक लागते. सो या माझा विचार होता की आपण राईस ट्राय करूया. हाला यू नो की आय कांट कुक. सो मी इंस्टाग्रामवरती बघितलेली एक रेसिपी ट्राय करणार आहे, बघणार आहे जमते का आणि खाणार आहे. कारण की बनवून तर खायचं मलाच आहे. सो कोणी मला म्हणजे हे नाही करू शकत म्हणजे असंच झालं आहे, तसंच झालं आहे, खराब झालं आहे, मीठ जास्त झालं आहे, हे ते असं तसं. सो कोणी नाही करू शकत. मी माझं हँडल करू शकते. खराब लागेल तसं कोंबड्यांना खाऊन टाकायचं, पुण्य करायचं. मग कोंबड्यांना देऊन टाकायचं तो भात आणि पुण्य करायचं असं. सो अशीच बडबडत राहिले तर माझं काम होणार नाही. सो मी जाते आहे पोछा मारायला. ओके, सो मी काम करत आहे. आणि हां, ही कामवाली बाई बिना पगाराची आहे. बिना पगार म्हणजे काय सांगू आता मुलींचं जन्म. एक्सरसाइज करायची गरजच नाही. अशा पोछा मारून आमची सगळी जिरून जाते. काहीच आम्ही कामं जास्त करतो म्हणून आम्हाला भुका लागतात जास्त, समजलं. एकदम बेस्ट आउटफिट आहे, कम्फर्टेबल वाटतंय. मी मॅक्स कशी मोस्टली कधी घालत नाही, पण आज घातली आहे तर मस्त ढिल्लं मोकळं वाटते, कम्फर्टेबल. हाला मी म्हणजे ऑकवर्ड आहे थोडीफार, असं कोणासमोर वेअर करून जाऊ नाही शकत. बट असा विचार करते कधी कधी, जर उद्या मला असा काही रोल मिळाला मॅक्सी घालून तर मग मी कसं करणार. तू घराबद्दल लागणार आहे. आणि छान आहे, क्यूट आहे, आय लुक हॉट अँड सेक्सी ना. सो दॅट्स व्हाय आय वेअर. नॉर्मल असती तर मी नसती वेअर केली. नाईट सूटवर अशी तशी, पण नाईट सूट माझा दिवस आणि रात्र असतो. लादी पुसायची खरी म्हणजे तेव्हा असते जेव्हा घरामध्ये कोण असतं. सॅटिस्फॅक्शन भेटते की हा काहीतरी काम केलं तर परफेक्शन आहे. तर 100 जण असते ना, लादी पुस्तक दिसते लादी ओली तरी सुद्धा नाचत असतात तिथून तिथून. आणि त्यांचे ते पायाचे ठसे बघून अशी चिड येते, अशी स्थलं की त्यांना असं वाटतं सट धरावं आणि सट मारावं. बट नाही करू शकत ते. आणि कोणी समजूनही घेत नाही यार. भाई एवढं मन लावून काम करतोय आम्ही, ते काही म्हणजे स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करतोय, साफ ठेवायचा प्रयत्न करतोय, काहीतरी काम करतोय डेडिकेशन पैशन के साथ. और उसमें अगर आप ऐसी गंदगी फैला रहे हो तो ये नहीं झेल सकती कोई भी लड़की. अग्री कर रहे हो? गुड माझं बाबा, ते व्हेरी गुड. हा खूप माझा गोंडच बाहेर, त्याला सगळं कळतं गाईज. मी काय बोलते, काय नाही, काय करायला सांगितलं त्याला, काय नाही. सो ही इज व्हेरी गुड बॉय. बट ती आमची बेला मी जास्ती आहे माझ्यासारखी. मैं सब कर सकती हूँ क्योंकि काम तो मैंने ही किया है, तो मैं गंदगी फैला या कुछ भी करूँ, मैं कुछ भी कर सकती हूँ अगर मैं एक घर साफ कर रही हूँ तो. सो यू कॅन सी इथे अशा पूर्ण पडलेल्या आहेत. ती माझ्याशिवाय आतमध्ये कोणीच नाही घेऊ शकत.
म्हणजे हाला घडी वगैरे घालतो भैया, हेल्प करायला लागला आता सध्या, बट ते इथेच पडून राहणार सोफ्यावरती. हाला सोफा कशासाठी असतो, माणसांनी यावं, त्याच्यावरती बसावं, शांततेत बसून टी व्ही वगैरे बघावं, रिलॅक्स करावं. बट नाही, आमच्या सोफ्यावरती हतरू रिलॅक्स करतात. सो मी आता ती आतमध्ये नेते, म्हणजे माझा हॉल पूर्णपणे मोकळा होऊन जाईल आणि मला थोडंसं सॅटिस्फॅक्शन भेटेल. का करते मी काम एवढं, माझ्या अंगात मला पैसे तर देणार नाही कोणी, मग एवढं मेहनत का, कहीं मैं काम वाली तो नहीं. अमरेंद्र बाहुबली आणि मैं. So, I think so better बऱ्यापैकी आपला bedroom. माझं नख तुटलं. सो हॉल बऱ्यापैकी आपण हलकासा मोकळा केलेला आहे. आता आपण जाऊया बेडरूममध्ये आणि मी बेडरूमची हालत तुम्हाला दाखवते. बेडरूम म्हणजे एक आमच्या घरातला सुख आहे, स्वर्ग आहे, तो मला कधीच सुटवत नाही. सो हे बघा बेडरूमची हालत ही काय आहे. सो मी थोड्याफार आवरायचा प्रयत्न करते. इथे बेला महाराणी झोपली इथे. एक फोन इथे ॲडजस्ट व्हावा, जर नाही झाला आणि तो पडला तर मग विषय हाड, मला शिव्या पडते. मग पडला मला दिवस आहे, मी घाबरत नाही अशा गोष्टींना. बट माकड वगैरे घरात आलं तर मी काहीच करणार आहे ना, ते येऊन चापटून जाईल मला आणि मी सुजून जाईन. मला अशी पण सुजलेलीच असते सदा ना कदा. नो 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 मैंने छोड़ दूंगा ये की हर बोतल पे कहता है ये लास्ट होगी आज की. काय आहे ॲक्च्युली असा सीन झाला आहे, घरात सामान खूप जास्त झालं आहे आपला. हाला जे सामान आहे ते काहीच कामाचं नाही आहे, बट असं आहे की ते फेकायचं सुद्धा नाही आहे. मग ते ठेवायचं कुठे, चिवताई काय चाललंय. डोंट यू थिंक दॅट आय एम लुकिंग व्हेरी क्यूट. क्यूट तर दिसते, शायद थोडीफार तरी वाटतच असेल, क्यूट वाटत असेल. त्यांना बिग किशी. ओके, तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत नसेल मी एवढं काम करते. गाईज, मी खूप काम करते. माझ्या आईला बिन पगाराची कामवाली भेटली तरी सुद्धा तिला कदर नाही आहे. माझ्यासारखी मुलगी तिला कधीच भेटणार नाही आहे, कुठेच भेटणार नाही आहे. म्हणजे लाईक यार, मी ऑल द टाईम घरात असते, ह्यांच्या परमिशनशिवाय कुठे जात नाही, हे मला कुठे सोडत नाही, आणि वरून मी घर कामही करते. अजून कशी पोरगी पाहिजे हिला. म्हणजे एक बोलतात ना, माणूस समाधान पाहिजे यार, की बाबा हा हे माझ्याकडे आहे किंवा त्या गोष्टीची त्याला व्हॅल्यू पाहिजे. पण माझ्या घरच्यांना माझ्या जराही व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे लाईक मी लहानपणापासून कुठे गेलेले नाही आहे, मी अजूनही कुठे जात नाही. आय डोंट हॅव माय पर्सनल नंबर, आय डोंट हॅव माय पर्सनल लाईफ ऑल्सो. मी माझी लाईफ अख्खी त्यांना स्वाधीन केलेली आहे. ह्यापेक्षा बेटर मी काहीच वागू. मला भाकऱ्या करता येतात, मला जेवण करता येत नाही, पण मला भाकऱ्या करता येतात. मी पीठ मळू शकते, भांडी घासू शकते, लादी पुसू शकते, घर आवरू शकते, साफसफाई ठेवू शकते, मेन म्हणजे घरात शांती ठेवू शकते. कोण करू शकते हे? नाही कोणी करू शकत, कोणी सुद्धा नाही करू शकत. सो हे बघा गाईज, माझ्या पप्पांनी मला हा टेडी बिअर गिफ्ट केलाय. डुंगू डुंगू डुंगू. ह्यो एक टेडी, मी एक टेडी, आम्ही दोघं टेडी. आम्ही डान्स करतो. ओके. जनम 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 साथ चलना यूं कसम. याने मला उचललं पाहिजे, मी ह्याला का उचलतो की हा खाली रे. कसम तुघे कसम मिळला. ओके, मला पाडा. माझं क्यूट ह्याच्यावरती, म्हणजे ह्याच्यासोबत झोपायला खूप म्हणजे बरं वाटतं. म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं की म्हणजे ना एकटं फील होतं आहे, लोनली, किंवा माझा मूड ठीक नाही आहे. सो मी असा फोन फेकून देते, घराचे पडदे लावते, पंखा लावते, बेडवर जाते आणि जस्ट मी ह्याला असं हक करून झोपून जाते. मला असं वाटतं की बाबा हा आहे माझं रडणं किंवा माझे अश्रू कंट्रोल करायला. सो भारी वाटतं हे. आणि म्हणजे ह्याचे हेअर्स वगैरे खूप मस्त आहेत, असे क्यूट असे सॉफ्ट आणि गाल पण भारी आहे. सो या, यू स्टे हिअर.
ह्याला मी नाव दिलंय बनी. मुंबईला होतं त्याला काहीतरी नाव दिलं होतं. मुंबईचं सुद्धा तहसमस झाले आहे. तो फाटला बिचारा एका वर्षात, बट हा नाही फाटला, टिकाऊ आहे. आणि मीठ माय पिकाचू क्यूट आहे ना हा. ह्याची आणि माझी शेंडी सेम सेम नाही वाटत आहे तुम्हाला? बट ह्याच्यावरती ना माझ्या पप्पांनी आर्या नाव लिहिलं आहे. हे माझं आहे, आर्याचं नाही आहे, हे माझं आहे. क्यूट आहे. आणि हे मम्मी अशी डोक्या मानेखाली घेऊन झोपते. यार भाई टेडी आहेत ते, जरा तरी व्हॅल्यू करा ह्याची. हे कशासाठी? शोपीससाठी. हे असं मस्त असं बसलं आहे बघा, असं किती गोड वाटतंय. शिहगलं हातावर. सो हे बघा बेड तर सेट आहे. हाला मी हे आवरूच शकत नाही, कारण की मी कुठे ठेवणार, कसं आवरणार. ओके, आय थॉट कुणी मेसेज केला आहे मला, आणि बँक ऑफ इंडिया असं मेसेज करतात जसं माझ्या बँकमध्ये करोडोचा बँक बॅलन्स आहे, जो की आहे. मला नाद नाही करायचा. अंबानीच्या बाजूला जर कोणी येत असेल ना तर भूमी बंबानी. ओके, सो गाईज घरातले सगळे मी बटन बंद करते, बिकॉज लाईट बिल खूप आलं आहे ह्यावेळेस. म्हणजे खूप, म्हणजे तुम्ही विचार कराल किती येईल जास्तीत जास्त. सो लाईट बिल आम्हाला जास्तीत जास्त, मुंबईचं लाईट बिल 5 महिन्याचं, 5 नाही 5 जरा जास्तच झालं आहे. थांबा, 3 ते 4 महिन्याचं लाईट बिल 15,000 रुपये आलेलं आहे. इथलं लाईट बिल ह्या महिन्याचं 4,000 रुपये आलेलं आहे, जे आम्हाला द्यायचं आहे. आणि आम्ही ते असं पैसे उडवतो, जसं मी बोलले ना की मी बंबानी तसं. सो किचन मी नंतरच आवरेल, बिकॉज मी ते ऑलरेडी तहसमहस करणार आहे, कट कारस्थान करत बसणार आहे ते काय ना काय. सो मी आता मागचं हे आवरून घेते. खूप घाण झालं आहे बघा. थोडंफार आवरूयात आपण, हे खूप वेळ ट्राय करूयात. आजी असं नका बघू. का मारतोय पण तुला? सांग की प्रूफ राहील माझ्याकडं. समजत नाही लहान आहे का मोठा आहे. त्याला लहान मुलं दिसलं की कुठला अंगात राक्षस येतो काय माहिती. जो लहान मुलगा मुलगी दिसला ना त्याला रडवत बसणार. तो घरातला असू दे बाहेरचा असू दे. तो आता आलाय मला म्हणतोय ओ भूमीची मम्मी नाही, कुणालची मम्मी, कुणाल दादाला सांगा की ओ मारतोय, हानतोय, मारतोय पण नाही, हानतोय. सो आय वाज लाईक का हानतोय? तो व्हिडिओ बघून तो निघून गेला शाही. सो आय नो हाऊ आय ॲडजस्ट माय फोन. कसा मी कुठे अडकवलाय, काय केलंय त्याला, बट ठीक आहे. सो इसमें ना बहुत सारा अच्छा खाना जो मैं बाद में. आलीस आवाज ऐकला नाही की इकडे येते बेगा डबुलडे. बेला तू आव आव का करते? समजत नाही मांजर आहे का काय आहे? मियाव करेल आव आव म्हणजे काय असतं? तिचा आवाज याच्या पुढे जातच नाही. मियाव, एखादा माणसं मियाव कसंच करेल. मियाव ती ऐकते तिचं मियाव. ह्याच्यावर आवाजच देणार नाही. म्हणजे ते एकदम नाजूक करेल ना, बसण्यावर असं एकदम तिचं पाणी पिणं, अदावाली एकदम बसणं, उठणं, चालणं, पळणं सगळं एकदम नखरेलू आहे. माझ्यावर गेले. काश ये एक डिसीजन भी मैं खुद के लिए ले पाती कभी, लेकिन ये डिसीजन के लिए भी मेरे को परमिशन लेनी पड़ेगी. कैसी जिंदगी है? मैं ऐसी जिंदगी से बेहतर है कि जिंदगी ना हो, या फिर हो तो ऐसी ना हो लेकिन ऐसी ना हो. आज बनवायला घ्यायचा असा विचार करते आहे. त्याच्यामध्ये मला लसूण लागणार आहे. तो लसूण मला सोलावा लागणार आहे, ज्याचा मला काय कंटाळा. पण मला आता भूकच नाही लागली. माझी भूक मेली काम बघून. ह्यापेक्षा नाही केलेलं बरं, कारण की काहीतरी करणार, हे किचनचा अख्खा मी कबाडखाना करणार, मग ते सगळं मला आवरायचं आहे, मला घासायचं आहे. मग ते नकोच राहून देते. कैंसिल, खाना बनाने का प्लान कैंसिल, या फिर बना भी सकती हूँ थोड़ी देर के बाद, बिकॉज अभी तो मेरे में ताकत नहीं है मतलब भूख नहीं है. सॉरी, मेरे को ये कहना है कि मेरे को भूख नहीं है. कोंबड्याची सकाळ आत्ता झाली गाइस. सो गाइस, मैं आ चुकी हूँ मेरे बेडरूम में. मैं कपड़ों की घड़ी घालूंगी, जो मैं कभी नहीं करती गाइस, और मम्मी भी कभी नहीं करती. हमारे कपड़े ऐसे ही बिखरे हुए रहते. घड़ी घालना हे कधी जमलेच नाही आम्हा दोघींना. जोपर्यंत त्या कपड्यांचा पसारा पूर्ण म्हणजे बसायची जागा आमची घेत नाही, तोपर्यंत आम्ही आवरायला घेत नाही. बट मी घेते आज कपड्यांच्या घराकडून. हा माझा नाईट सूट आहे.
टाइम पटकन जाईल. अजून पाऊस नाही पडलाय आमच्या इथे पण नाही पडला. कसा काय पाऊस पडायला पाहिजे. 15 जून तर झालाय म्हणजे आलाय हा काय 15 जूनच आहे. पाऊस पाडायला सुरुवात झाली पाहिजे. मुंबईचा तर विषय सोडा, गावाला पण वातावरण होतं पण पाऊस नाही पडत आहे. ओके आता या कपड्याच्या कडे घातले ना असं नाही कपाटात ठेवा. कपाटात का ठेवत नाही मी कपडे, कारण की कपाटात साड्या भरलेल्या आहेत आणि ही कपडे मुंबईला न्यायचे. मग मी कपाटात ठेवत नाही, अशी ओपनली ठेवतात कारण की अशी यूज म्हणजे लागतात कपडे. आज नाही तर उद्या घालायला लागणार हे कपडे. मग मी कपाटात ठेवणार, कपाटात पप्पा शोधणार. मग ह्यापेक्षा अशी ओपनली आता घडी घालायची सुद्धा गरज होती जर मी ओपन ठेवत होते. काय शेअर काम का करते जर मला हे असंच उघड्यावरती ठेवायचं होतं तर मी घडीच का घातली, अशीच फेकून द्यायला पाहिजे होते कपडे. ठीक आहे, इट्स ओके. अशी कपडे आमच्या कोपऱ्याला पडलेली असतात. ज्याला जे लागतं ते तिकडून शोधून घालतं. मी सुद्धा, पप्पा सुद्धा. भैया तर 30 कपडे घालतो. 2-2 दिवस आंघोळच करत नाही. सॉरी भैया तिरी पोल खोलली. ॲक्च्युली करतो आंघोळ 2 दिवसाचं नाही, म्हणजे दिवसभर आंघोळ नाही करणार आणि रात्रीच आंघोळ करणार. सो असं असतं ते माझं स्वतःचं. ते आहे, मी पण सकाळ दिवसभर आंघोळ नाही करत, मी पण रात्रीचीच करते. काही हम राक्षस तो नाही. शायद है. मला बेडरूम दाखवताना मी एवढंच दाखवणार. हे मी नाही दाखवणार. सॉरी I can't, sorry. हा. अब ये अक्खा टीवी मेरा, ये अक्खा हॉल मेरा और अक्खी मैं इधर और ये अक्खा घर मेरा, मैं और मेरी आजादी. किरण जी ले अपनी जिंदगी. किरण भूमि जी ले अपनी जिंदगी. हाँ. कुछ घंटों के लिए ये मेरा घर और मैं इस घर की मालकिन. क्या मैं कह रही थी कि मुझे रिमोट नहीं मिल रहा है, और अगर मुझे रिमोट नहीं मिल रहा है तो मुझे बेचैनी हो रही है. धक्कू धक्कू हो रहा है, क्योंकि मैं टीवी कैसे देखूंगी अगर मुझे रिमोट ही नहीं मिला. तो रिमोट मिलना तो ज़रूरी है ना, क्योंकि अगर मेरे को टीवी देखनी है. बघा माझं घर असल्यासारखं मी मधला पंखा चालू ठेवला आहे, तरी कोण आहे का मला इथं बोलायला की बेडरूममध्ये कोण आहे, पंखा बंद कर. कोण नाही की नाही. सो दिस इज कॉल्ड अ ब्युटिफुल लाईफ. मस्त जीने का, खाने का, पीने का, ऐश करने का. मला रिमोट नाही भेटत, तुम्ही कुठं शोधू. मला खरंच माहीत नाही का, पण जेव्हा मला रिमोट भेटत नाही ना, मला अशी भीती वाटते, आतून घाबरल्यासारखं वाटतं की काय करू मी, मला भेटलंच पाहिजे ते असं. I found remote cute वाला. हेलो हाँ हाँ, लव यू पापा, लव यू टू. हाँ गुड नाइट. नहीं सॉरी टीवी देख लो, थोड़ी सी देख लो ना, पक्का ना. ओके बाय बेबी. माँ कब ये दिन आएंगे मेरे. गुस्सा आ रहा है मुझे, बहुत गुस्सा आ रहा है. नहीं सो मैं देख रही हूँ प्राइम अमेजॉन वीडियो, और उस पर मैं देखूंगी सोनाक्षी सिन्हा का कौन सा तो मूवी आया है जिसका नाम है सिस्टम. आई गेस त्याच्या पिक्चरचं नाव आहे शायद से. I don't know. I really don't know, but I'm searching for it. I got it, baby. I got it. So now don't disturb me. I'm spending my time watching a movie. So yeah, I want to cut my bangs. I don't think so कि it will suit me, but still I want to try it. But अगर काट के तेरे नाम दिखने लग गई तो आप तो जानते हैं. सेटअप रेडी आहे. पडदा लावूयात आपण. हे दार पहिलं आपण मागचं लावूयात. सो पडदा लगाएंगे हम अच्छे से. पसार पडतोय. इस डोर को हम असा वळून घेऊयात आपण, आणि हा पण दरवाजा आपण असा वळून घेऊयात. अंधेरा. आई लव. सो गाइस, मैं महारानी हूँ, इस घर की मालकिन हूँ, और अब मैं मस्त चिल कर रही हूँ. मूवी देखूंगी मस्त आराम के साथ. यही लाइफ है मेरी, बस इससे ज़्यादा और इससे आगे कुछ नहीं. इतना ही करना है. खुश हूँ इतने में, ऐसे टाइम बिताने में. सो अभी मैं मूवी देखती हूँ और फिर आपको बताती हूँ कैसी है मूवी कैसी नाही. या बघूयात पुढे नंतर काय होतं काय नाही, बघूयात पुढे दाखवते मी तुम्हाला. ओके बाय. सो गाईज, मन झालं की खाऊयात. आता खाऊ शकतो आपण करून. सो मी पास्ताच करायचा विचार केला, बट आय डोंट थिंक सो की ते पास्ता भेटतो. सो मी राईस ट्राय करते आणि त्याचाच कबाडखाना मी बनवून ठेवला आहे बघा. सो या
प्रॉपर अख्ख्या स्कायमध्ये मला हा एकच स्टार दिसतोय. सो येस, वाव, तो मूव्ह झाला का? सो गाईज वाजले आहेत 9 अँड आय एम टायर्ड. काहीच केलेलं नाही आहे मी, तरीसुद्धा मला कंटाळा आला. मला म्हणजे झोप आले, दुपारी झोपले नाही, सिरियल बघत ऑल द टाईम. त्यात घरी मम्मी पप्पा नाही, कोण नाही. सो एक पिक्चर बघून झाला माझा. टाईम वॉज म्हणजे जातो आहे हळूहळू, कसं तरी टाईम जातो आहे आपला. सो या आता भाकरी करून ठेवते मी भैयासाठी एक, म्हणजे तो अंडाची पोळी आणि भाकरी खाईल, म्हणजे माझं काम होऊन जाईल पटकन. सो या भाकरी करून झालं की मग माझं काम होऊन जाईल. मग मी आज लवकर झोपायचं ट्राय करेल, बिकॉज मला आत्ताच झोपायला लागले, कारण माझं पोट वगैरे फुल आहे. सो गाईज, लेट्स मेक भाकरी फॉर माय ब्रदर. सो ह्या पोराला मी 3 वेळा फिरवून बसले आहे आणि माझ्यात नाही आहे ताकद. मी कंटाळली आहे, मी थकली आहे, मला झोप पण आली, पण मला समजत नाही मी काय करू काय नको. सो या, नंतर बोलते. आय एम लिटल बिट शाय नाव. सो गाईज, माझ्या फोनची बॅटरी 6% आणि लाईट गेली आहे. मला समजत नाही मी आता करणार काय जर लाईट आलीच नाही तर. आणि त्याच्यामध्ये मला ब्लॉगचं एंडिंग करायचं आहे या फिर फोन चार्ज करायचा आहे, आणि त्यात मी घरात एकटी आहे भाई. हे बघा, लाईट गेली आहे, बघा तुम्ही बघू शकता. ही डिम लाईट आहे, म्हणजे तो लाईट चार्जवाला बल्ब आहे. सो हा लकी. घरात कोणसुद्धा नाही, भैयासुद्धा बाहेर गेला. मी सकाळपासून घरामध्ये एकटी आहे. भैया तासभरासाठी नाही, मगाशी होता घरी तो कंटिन्यूस, आत्ता बाहेर गेला आहे तो गाडी घेऊन. सो मला आता समजत नाही की मी करणार काय. हाला मी बाहेर जाऊन राऊंड वगैरे मारेल इथे दारात, अंगणात, बरं वाटेल, गार वारा वगैरे, त्यामुळे गरमही नाही होणार. बट इफ जर माझ्याकडे फोनच नसेल तर मग मी करणार काय आहे, मला तो प्रश्न पडला आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या अंगात खास बघा किती आहे की माझ्या घरात कोण नाही आहे, घरातली लाईट गेले, स्टील मी घरात एकटी बसले. म्हणजे हिंमत बघू शकता तुम्ही माझी. आत्ता असं तुमच्याशी बोलून मी लगेच बाहेर पडणार आहे. नाही नाही, असं नाही आहे, मी असं घाबरत नाही एवढं मोस्टली, कारण की आय नो माझा आवाज खूप जास्त मोठा आहे. इवन मी नॉर्मली बोलत जरी असेल तरी बाहेर आवाज जातो, आणि जर मी ह्याच्यामध्ये मी ओरडले चुकून तर मग भाई अख्खं गाव जमा होऊन जाईल. सो डरने का आणि भिडणे का सामने से, जो सिच्युएशन जी पण सिच्युएशन येत असेल ना समोरून, ती सिच्युएशन म्हणजे अंगात एवढं गुडदा पाहिजे ना की भाई ती हसत ॲक्सेप्ट करता आली पाहिजे की भाई हां, तू माझ्यासोबत हे केलं किंवा आत्ता माझ्यासोबत हे झालं, इट्स ओके, इट्स ओके. हे जे होतं आहे त्याचं रिझन असू शकतं, काही लेसन असू शकतं, किंवा हे होतं आहे ह्याच्यानंतर ना खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात. असा माइंडसेट असला ना तर लाईफमध्ये कुठलीच गोष्ट आपल्याला असं वाटणार नाही की अरे यार हे आपल्यासोबत का झालं, हे असं माझ्यासोबतच का झालं. सो मी नेहमी असंच बोलेल की काही होत असेल ना, एक्सेप्ट विथ द बिग स्माईल, आणि त्याच्यावर सोडून द्यायचं सगळं की भाई तो बघतोय, तो मला देतोय जे द्यायचं आहे, माझे पेशन्स संपले, मी त्याच्याकडेच जाणार आहे, माझा फेथ पूर्ण त्याच्यावरती आहे. भाई मला माहिती आहे की आत्ता हे असं होतं आहे किंवा आत्ता हे होतं आहे, मी नाही, हे मी डगमगणार नाही, कारण की तो परीक्षा घेतो आहे तर मी पण त्याच्यामध्ये पूर्ण उतरणार. आणि मला माहितीच आहे तो की मी त्याचीच बाळ आहे, किंवा माझा एवढा ट्रस्ट आहे तिथे, तर मग ते मला कधी त्रास होऊन देणार नाही, माझे स्वामी मला कधी असं जास्त हे होऊन देणार नाहीत, कष्ट पडून देणार नाहीत. ते मला बरोबर दरवेळेस त्याने, म्हणजे कुठलेही मला जेव्हा त्यांची गरज असेल ना, फक्त मी एक आवाज जरी दिला जरी नसेल ना तरीसुद्धा ते, म्हणजे मी त्यांच्याकडे एक पाऊल चालत गेले ना, ते माझ्याकडे 100 पावलं चालत आले स्वतःहून, आणि त्यांनी नेहमी सांभाळलं आहे मला. मग ती सिच्युएशन छोटी असू देत, मोठी असू देत. हाला माझे प्रॉब्लेम्स ना खूप सिल्ली असतात, बट त्या प्रॉब्लेम्समध्ये माझं कसं असतं माहिती आहे का, स्वामी हे असं झालं आहे, प्लीज 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 हँडल करा, प्लीज स्वामी एकच लाईफ आहे, प्लीज एकच तुम्ही आहे स्वामी, प्लीज करू द्यात, होऊ द्यात, चांगलं होऊ द्यात. माझं हे असं असतं, आणि माझा एवढा ट्रस्ट आहे ना, आत्ता काय झालं ना, ठीक आहे, रडेल मी, खूप रडेल, कोसेल, स्वतःला कोसेल, सिच्युएशनला कोसेल, समोरच्याला कोसेल, किंवा त्या प्रॉब्लेमला कोसेल. बट मला माहिती आहे की भाई हा तिथे काहीच नाही, ते करतायत, ते रिझन आहे काहीतरी, एक्सेप्ट करायचा आणि विषय सोडून द्यायचा. बाकी पुढे जे होणार आहे ते खूप सुंदर आणि खूप छान असणार आहे. जिथे तू एका फुलासाठी किंवा एका पाखळीसाठी तू तरसते ना, तिथे तुला अख्खा बगीचा मिळू शकतो. हाला आपल्या अंगामध्ये खाज असते की आपल्याला आपला जीव फक्त त्या फुलामध्ये किंवा त्या पाखळीमध्ये अडकलेला असतो, विच इज रॉंग. जर तू
स्वतः एक फूल आहेस तर तू एका पाकळीसाठी नको तरसूस. तू बेटर डिझर्व करू शकतोस. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मी बोलते, लाईक लव लाईफ असू देत किंवा तुमचा कामा रिलेटेड. लकी या डिस्टर्ब करतोय तू. कामा रिलेटेड तुमचे फेलियर्स असू देत, काहीही असू देत. आज तुला 0 भेटते किंवा आज तुला 1% जरी भेटत असेल ना, तर तो 1% कधी 99.9% मध्ये तुझा जाईल ना पुढे, तुला नाही समजणार. आज तू एवढं झेलतोय, पुढे जाऊन तुला खूप बेटर भेटेल, खूप बेटर. कारण की एका लाईफमध्ये प्रॉब्लेम्स दिसणार, टफ लाईफ दिसणार, फेक पीपल्स भेटणार, त्याच्यामध्ये डबल फेस लोक भेटणार किंवा खूप म्हणजे खेळून जाणारे भेटणार. खूप वर्स्ट आहे हे. म्हणजे जी दुनिया देवाने बनवली ती खूप सुंदर बनवली, बट ह्याच्यात जी माणसं आहेत ती काहीच बघितली ना आपण तर ती रिअल किंवा रेअर आहेत किंवा चांगली आहेत, ज्यांचे इंटेन्शन प्युअर आहेत. नाही तर बाकी सगळे फसवणारेच भेटतात दुनियामध्ये. म्हणजे ते त्यांच्या जागी कदाचित बरोबर असतील, आय डोंट नो, किंवा काही ते त्यांचे कर्म दे नो, किंवा तो त्यांचा देव बघत असेल त्यांना. मला माझा देव बघतोय, माझी सिच्युएशन माझा देव बघतोय. देवाला कळतंय की मला किती त्रास होतोय किंवा मी कुठे तडसते, कुठे तडपते. तो पण एक अंतपर्यंत बघेल आणि उद्या जाऊन बोलेल, अरे अरे माझंच बाळ आहे, बस झालं, होईल, राहू दे खुश. सो मी फक्त वेट करेल माझ्या टाईमचा, की जेव्हा माझ्यासोबत काही चांगल्या गोष्टी घडतील. इवन खूप घडल्यात, न मागता खूप खूप गोष्टी चांगल्या घडल्यात. म्हणजे जे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, जे मी विचार केला नव्हतं, ते माझ्यासोबत मी आत्ता जिथे आहे, ज्या स्टँडवर आहे, ज्या हुद्द्यावरती आहे, मी कधी ह्या बाबतीत विचार केला नव्हता. बट स्टील न मागता मला माझ्या देवाने एवढं दिलं, माझ्या स्वामींनी एवढं दिलं आहे. सो मला ते सांभाळता म्हणजे असे नाकीनऊ झालेत की कसं काय करू मी, कसं थँक्यू बोलू, कसं त्यांना मी बोलू की तुम्ही जे दिले त्यात मी खूप सुखी समाधानी आहे. मला खूप असं भारी वाटतं कधी. मग कधी असं वाटतं की हे दिलं आहे, ह्याच्या पुढे काय होणार आहे, पुढं कसं असणार आहे लाईफ. मग असा विचार येतो. मग विचार करते आत्तापर्यंत एवढं सगळं चांगलंच दिलं आहे. लकी आत्तापर्यंत एवढं सगळं छान, एवढं सुंदर दिलं आहे, मग पुढचंही सुंदरच असणार. कारण की एंड तर नेहमी चांगलाच असतो प्रत्येक गोष्टीचा, कुठल्याही गोष्टीचा. आला तो आपल्याला तेवढा पुरता पटलेला नसतो, बट वी शूड ॲक्सेप्ट इट. ओके. सो माझा होल मुद्दा एवढा प्रवचनचा हा होता की गोष्टी ॲक्सेप्ट करा विथ अ बिग स्माईल. तुमची स्माईल खूप प्रेशियस आहे, खूप सुंदर आहे. तिला कधीच कुठल्याच कारणामुळे गमवू नका. सो गाईज, ॲज यू कॅन सी, अख्ख्या गावाची लाईट गेली आणि पूर्ण शांतता आहे का. ओके. सो स्कायमध्ये स्टार्स दिसतात आहेत आणि त्याच्यामध्ये मी आणि लकी एकटे आम्ही घराबाहेर येऊन बसलो आहोत. लकी आहे माझ्यासोबत आणि हे खूप भारी वाटतं जेव्हा. सो मी हे बोलत होते की खूप भारी वाटते. मी अशी शांत अंधारामध्ये बसले. पडू दे ना, हलकी पडते. ओके प्लीज. त्याला अंगाशी झटलेलं आवडत नाही. लहान होतं तेव्हा खेळायचा वगैरे, पण आता मोठा झाला आहे ना. सो वॉट आय एम सेइंग की खूप भारी वाटते मला. असं लाईट वगैरे गेली किंवा शांत, माहिती आहे तू नाही बसून देणार आहेस मला सुखाने. लाईट गेली आहे, हे खूप पीसफुल आहे. जो शांतता, गावाकडे जराही आवाज नाही आहे. त्यात मला स्काय पूर्ण क्लीन दिसतं आहे. हलके तारे दिसतात, हलके नाही, पूर्ण क्लिअर तारे दिसतात आहेत. खूप छान वाटतं ते बघायला. खूप सॅटिस्फाईड, खूप पीस, शांती वाटते. खूप भारी आहे. हलकं गार वारा सुटलं आहे, कोणी नाही आहे आजूबाजूला. असा एकटा हा टाईम किंवा एकटी मी, हे खूप भारी वाटतं. हे असं लाईफ किंवा असं हे जगणं खूप मस्त वाटतं, खूप मस्त. आय कांट, म्हणजे मी नाही सांगू शकत आहे. मला जे बोलतात ना वर्ड्स असतात ते नाही मला डिस्क्राईब करता येतात. नेहमी हेच बोलते, खूप भारी वाटते, खूप मस्त वाटते, पीस आहे, शांती आहे. बट आता तुम्ही समजून घ्या ना ही फिलिंग की मी एकटी आहे, कोणी नाही आजूबाजूला. हा माझा मी टाईम आहे. पूर्ण शांतता आहे, अख्खं गाव शांत झोपलं आहे, लाईट गेली आहे, त्यात थंड हलकीसा वारा. मी येऊन बाहेर अंगणात बसले खॉटवरती. अख्खा आभाळ अख्ख्या ताऱ्यांनी भरलं आहे. सो हा असा सिनॅरिओ आहे. माझ्या जागी दुसरं कोण असतं तर घाबरलं असतं, चोराला, भूताला किंवा कशालाही. बट मी नॉर्मल थोडीच आहे. 5 मिनटं मस्त भेटली मला आणि लाईट आली. बेला. सो गाईज, मी माझ्या एका नॉर्मल डेमधला बरंच काही शेअर करण्याचा प्रयत्न केला, माझी फिलिंग शेअर करायचा प्रयत्न केला. तरी स्टील मी अजून पूर्ण ओपन अप नाही झाली आहे. आय विश तो तसा लवकर दिवस यावा की जेव्हा मी जसं हवं तसं बोलते, बिनधास्त बोलते. मी माझ्या घरच्यांच्या भीतीने जास्त बोलत नाही. बाकी माझे फ्रेंड्स नो एव्हरीथिंग दॅट मी कशी आहे, कशी बोलते, माझे टोन कसा असतो, माझी लँग्वेज कशी असते, दे नो मी व्हेरी वेल.
सो या मी खूप काही दाखवायचा प्रयत्न केला, शेअर करायचा प्रयत्न केला, मला होईल एवढा. आणि अशा प्रकारे आय गेस 10-10:30 वाजले असतील आणि माझा दिवस असायचा इथे संपतो आहे. हाला अजून माझा दिवस अजून खूप आहे, लाईक मला झोपायचं आहे अजून. बट आय थिंक हे इनफ आहे, परत तुम्ही बोर व्हाल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट्स करा, ज्याने मी मोटिवेट होईल आणि अजून छान छान ब्लॉग्स करेल नो. सो बाय. झोपते मी. गुड नाईट. खूप जास्त झोप आली आहे मला, यू नो. बाय बाबू.